नमस्कार. मी अरविंद आठले. मागच्या भागामध्ये गुलाबराव महाराजांची हरद्याला गोंदवलेकरांची कशी भेट झाली, त्यानंतर अमरावतीचा प्रवास, गाडीत उतरून ते शेगावच्या महाराजांची भेट घ्यायला कसे गेले आणि मग कमरेत विळखा घातला, माय माझी, अशी ही भेट झाली. आणि नेमकं त्यावेळी एरवी नग्न असणारे महाराज त्यावेळी अगदी उत्तम धोतर उपरण नेसून त्यांनी गुलाबरावांची भेट घेतली. एक एक गंमत असते सत्पुरुषांचं, काही सांगता येत नाही, त्यांचा स्वभाव आपल्याला समजू शकत नाही, आपण फार कोते असतो त्यांच्याबद्दल. आणि मग त्यानंतर गोविंदराव टाकळीकरांचं कीर्तन असा विषय आपण काढलेला होता. तर आता त्यात आपण आता पुढे जाणार आहोत. मी मिलिंदरावला विनंती करतो की त्या पुढचा भाग सुरू करावा. सर्वांना माझा नमस्कार. आणि काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करून साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया. मागच्या भागामध्ये आपण जिथं थांबलो होतो ते असं कथानक होतं की गोविंदबुवा टाकळीकर कीर्तनकार पुन्हा एकदा शेगावमध्ये आलेले आहेत. आणि यावेळेला त्यांना माहित आहे की महाराज कृष्णाजी पाटलाच्या मळ्यामध्ये वास्तव्यास आहेत. आणि मग तिथे त्यांनी तो मोठ्यांच्या मंदिरामध्ये ते परत त्यांचं कीर्तन होतं. तिथेच तिथल्या कुठल्या तरी खोलीमध्ये ते राहिले असतील रात्रीच्या मुक्कामाला. पण त्यांचा घोडा फार द्वाड होता, म्हणजे अगदी अ, काय म्हणजे सगळ्या वाईट खोड्या त्या घोड्याच्या मुक्कामास आल्या होत्या असं दासगणूंनी म्हटलंय. तर तो कसा होता घोडा, तर अतिशय द्वाड होता आणि त्याला आवरणं फार कठीण होतं. तर त्याला आपलं कसं तरी बांधून ते रात्री तिथे झोपले होते, पण त्यांना नीट झोप येईना की तो घोडा बाबा तिथे आहे ना, का तो आपला आपला उधळून कुठेतरी गेला आणि त्यांनी काय गावात पुन्हा रात्रीच्या वेळेला काही उच्छाद मांडला का काय. ही धास्ती त्यांच्या मनामध्ये प्रचंड होती. आणि त्या धास्तीपोटी गोविंदबुवा वारंवार उघडून झोप झोप त्यांची उडत होती आणि ते बाहेर येऊन पाहत होते. तर ह्या सगळ्या कथेच्या ज्या ओव्या आहेत त्याच आपण पाहू आपण त्यामध्ये. कारण काय, हे 9व्या अध्यायाकडे आलोय आपण आता सध्या. 9व्या अध्यायातल्या या कथा आहेत त्यातली ही गोविंदबुवांची आणि त्या घोड्याची कथा आहे. तर काय म्हणतात दासगणू महाराज की असो गोविंदबुवा टाकळीकर एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर शेगावासी पातला. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला, त्यावेळचं म्हणतात हे वर्णन, अलीकडच्या श्रीमंताला मंदिरांचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकला यांचे प्रेम बहु असे. तैसा न मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्यांचे मंदिर वंदू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी, त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. आपण बघितलं ते तिथे ते कसं बांधून वगैरे ते झोपले होते. घोडा अति द्वाड होता, कोणासही मारी लाथा, समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम. तोडी चऱ्हाटे वरच्यावरी, स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी कांतारी त्याने जावे पळून. खिंकाळे रात्रंदिवस, वाईट खोड्या बहुवस, आल्या होत्या मुक्कामास स्रोते तया घोड्याच्या. लोखंडाच्या साखळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून. चऱ्हाटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथेकरी निजले जाऊन गेला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर. दिवाभितांचे घुत्कार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टी टी शब्द करीती, वाघुळे भक्ष्या धुंडाळीते. पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने. आयशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष
घोडा बांधल्या ठायास येथे झाले सहजगती. जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती ईशाज्ञेने भूमीवर. हे वाक्य फार महत्वाचं आहे. आता ही घोड्याच्या बाबतची कथा चालली आहे, पण डासगणूंनी एका वाक्यामध्ये अनेक पक्षी, एका दगडात अनेक पक्षी मारलेले आहेत. औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण तेवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारती. असो गजानन घोड्यापासी आले रात्र समयासी. जाऊन निजले अति हर्षी चहूपायात घोड्याच्या. मुखे भजन चालले होते गणी गण गणात बोते. या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा आता दासगणू महाराज या भजनाचा अर्थ सांगतायत. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा. गणी ह्या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द रेखा, अपभ्रंश वाटे निका. बा ते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय. बा या शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना समजे नित्य. आपण काय म्हणतोय, जीव आणि शिव. गण आणि गण म्हणजे जीव आणि शिव. गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे पहात. ते दासगणू महाराजांनी तेच सांगितलं की म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य. मानू नको तया प्रत निराळा त्या तोची असे. गिण गिण गिणात बोते कोणी गणी गण गणात बोते. आयशी आहेत दोन मते या भजनाविषयी शेगावी. त्यासी ना आपले प्रयोजन आपणा कथेसी कारण. महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या. वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने. वाटे या भजन रूप साखळीने घोडा बांधून टाकीला. गोविंद बुवांच्या अंतरी धास्ती होती जबर खरी. म्हणून तो वरच्या वरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत ऐसे पडता दृष्टीप्रत. गोविंद बुवांच्या चित्तात अति नवल वाटले. ते आपल्या मनी म्हणे ऐसे हे झाले कशाने. का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा. म्हणून राहिला शांत हे न काही कळव येत. हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पहाया गेले तो एक माणूस दिसले. चोहोपायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. अति निकट येऊनी पाहू लागले निरखुनी. तो दिसले कैवल्यदानी. तेथे गोविंद बुवाला कैवल्यदानी, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा आपण पाहिलंय. ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत. हे कळले कारणासहित मज लागी येत हवा. समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला असे. जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा. समर्थांच्या पायावरी गोविंदबुवाने अत्यादरी शिर ठेविले. निर्धारी अष्टभाव दाटले. मुखे करू लागले स्तवन. आपण खरेच गजानन. विघ्नांचे करीतसा कंदन. त्याचा प्रत्यय आज आला. माझा घोडा द्वाड अति. सर्वही ज्याला भीती तेथेच आला गुरुमूर्ती. यमक बघा किती सुंदर केले. माझा घोडा द्वाड अति सर्वही ज्याला भीती. तेथेच आला गुरुमूर्ती. हरण्या त्याचा द्वाडपणा. या घोड्याच्या अचाट खोडी. चालता मध्येच मारी उडी. क्षणाक्षणा मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज. मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून. गेलो विकाया कारण परीन कोणी घेईया. कीर्ती माहिती होती घोड्याची, कोण घेणार विकत. मी फुकटही लागलो द्याया. परीन कोणी तयार घ्याया. म्हणजे हे फुकट असलं तरी ते विकतचं दुखणं कशाला पदरात घ्या. त्यावरी आपण केली दया हे फार झाले बरे. आम्हा कथेकऱ्याचे घोडे पाहिजे गरीब साचे. घरा माझी धनगराचे नाही वाघ कामाचा. ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार.
जड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले आता गड्या, करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोरी, बरोबर, शिवाच्या मंदिराबाहेर त्याला बांधला होता ना. तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैला परी, त्रास न देई कवणाते. ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयाघन, कृपा कटाक्षे करून पशुही ज्यांनी आकळीला. असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्य राशी, कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात महाराज वास्तव्याला आहेत. आले गोविंद बुवा दर्शनासी, घोड्यावरी बैसून. घोडा गोविंद बुवांचा, शेगावासी ठाऊक साचा, कोश अवघा खोड्यांचा भीत होते त्यासी जन. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण, गोविंद बुवा ही घेऊन पिढा कशास येथे आला. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत, तुमचा घोडा करील घात सहज लिहिलेने कवनाचा. गोविंद बुवा त्यांची वदले, तुमचे म्हणणे मी ऐकेले. माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्यांनी खोड्या दिल्या टाकून, झाला गोगलगाई समान. आता भ्यावयाचे कारण काही न राही उरले कोणाशी. चिंचेखाली म्हणजे चिंचेच्या झाडाखाली, चिंचेखाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला. चऱ्हाटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष. परी ना लाविले त्यास तोंड घोड्याने एकाही. पहा संतांची केवढी शक्ती, पशुही आज्ञेत वागती. पत्र्यात आरंभली स्तुती गोविंद बुवानी समर्थांची. आता इथं पत्र्यात म्हणजे काय, तर कृष्णाजी पाटलांनी पत्र्यांचं छप्पर करून दिलं होतं की नाही महाराजांना. मग पत्र्यात म्हणजे पत्र्याच्या झोपडीत असं आपण म्हणू शकतो. पत्र्यात आरंभली स्तुती गोविंद बुवानी समर्थांची. काय श्लोक आहे. अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणाकडे. असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढतिये तुझ्या खचित रत्न चिंतामणी. शिरी सतत माझिया वरदास्त ठेवा जणी. आता हा श्लोक गोविंद बुवांनी तिथल्या तिथे रचलेला आहे. तो पृथ्वी वृत्तामध्ये रचलेला आहे. आता सगळी जी प्रासादिक रचना असतात, पूर्वापार ज्या प्रासादिक रचना आपण पाहतो, तर मराठी साहित्यामध्ये आतापर्यंत वृत्त रचना खूप केल्या गेलेल्या आहेत. त्याच्या मागचा उद्देश एकच असायचा की त्याच्यामध्ये लय असायची, त्याच्यामध्ये उपमा अलंकार, त्याच्यानंतर एक छंदोबद्ध रचना. हे कशासाठी असायचं की एक चार ओळी गद्य खरडल्या तर त्या तुमच्या पाठ करून लक्षात राहतील असंही नाही. पण जेव्हा तालासुरामध्ये हे सगळं रचलं जायचं, ते वृत्ताला सुद्धा एक मीटर आहे. त्या मीटरमध्ये ठराविक अक्षरात ठराविक मात्रेमध्ये जर ते शब्द यमकानुसार आले बरोबर, तर पाठ करताना आपली सगळी स्तोत्र बघा, स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, याला एक नाद आहे, एक लय आहे, एक ताल आहे आणि एक विशिष्ट अक्षरांचा समूह आहे. विशिष्ट अक्षरानंतर तो समूह वेगळ्या ओळीकडे येतो. म्हणजे आता पृथ्वी वृत्ताचं जर आपण इथे लक्षात घेतलं, तर 6 अक्षरांची प्रत्येक एक ओळ आहे. अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे, 6 अक्षर आहेत बघा पहिल्या ओळीमध्ये. आणि अशी प्रत्येक ओळीमध्ये असो खल हि केवढा तव कृपे सुमार्गी बळे. उणे पुढतिये तुझ्या खचित रत्न चिंतामणी. शिरी सतत माझिया वरद हस्त ठेवा झणी. हे रचलेलं पृथ्वी वृत्तातलं स्तोत्र गोविंद बुवांनी रचलं. ते आज अतिशय लोकप्रिय आणि तोंडात पटकन बसतात बघा या ओळी, कारण त्याला एक मीटर आहे ठराविक. वाटेल तसं इकडून तिकडून शब्द आणून यमक जुळवले असं नाही. कृती तुझी न कोणा कळे, सुमार्गी वळे, रत्न चिंतामणी, वरदास्त ठेवा झणी. हे जे सगळे यमक जुळवलेत की नाही, त्या यमकांना सुद्धा एक ताल आहे, निनाद आहे. प्रत्येक यमक प्रत्येकाशी जुळतंय, इतकं पर बेमालूमपणे जुळतंय की ते लक्षात ठेवणं आणि ते स्मृतीमध्ये कोरणं पाठांतराच्या द्वारे अतिशय सोपं आहे. आता ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे? हे अचिंत्य म्हणजे काय? तर अचिंत्य म्हणजे ज्याची कल्पना करता येणार नाही असं.
आकस्मिक, लक्षात येणार नाही असं, जो ह्या भौतिकाच्या लौकिकाच्या पलीकडे आहे, तो असं जे स्वरूप आहे त्याला अचिंत्य म्हटले आहे. मग असं स्वरूप कोणाचं होतं? तर ते गजानन महाराजांचं होतं की नाही. म्हणून मग गोविंद बुवांनी त्यांना म्हटले की अचिंत्य आहेस ना तू. अचिंत्य. मग तुझं जे हे सगळं विशेषण विशेषत्व आहे ते जगताप्रती कृती तुझी न कोणाकडे. जगत सामान्य आहे, तू अचिंत्य आहेस. मग या जगताप्रती कृती तुझी कोणा न कळे. कोणालाच तुझी कृती कळत नाही की तू नेमकं त्यावेळेला काय काय करत असतोस आणि त्याच्या मागचा तुझ्या त्या कृती मागचा कार्यकारण भाव काय आहे हे तुला कधीच तू जनांना सांगत नाहीस. आपोआप त्या कृती घडतात. मग जो अचिंत्य आहे तो हे जे सगळं घडवतो, तर ते काय म्हणतात की असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. जगताला जरी कळत नाही तरी हा सगळा जो खल आहे, खल इन द सेन्स की जे काही विचित्र गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जशा पाहिजे होत्या तशा नाही आहेत, त्यांना सुस्थितीत आणायचे, किंवा कुठल्या समस्या आहेत, प्रश्न आहेत, कुठले कर्मभोग आहेत, या सगळ्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ज्या कृती तुझ्याकडनं घडतात त्याला त्या जगाला त्या कळत नाही त्यावेळेला. फक्त ती घडून गेल्यानंतर आणि ज्याच्या बाबतीत ती घडवली गेली आहे त्याला त्याची अनुभूती आल्यानंतरच जगताला कळतं की महाराजांनी ह्या वेळेला ही गोष्ट केली. मग ते त्यांच्या बोलण्यातनं त्यांनी केलं असेल, किंवा आपण म्हणतो अध्यात्म विज्ञानाचा सहाय्य घेऊन अध्यात्म विज्ञानाचं त्यांनी जे चमत्कार केले ते चमत्कारही केले असतील. म्हणून ते चमत्कार असो किंवा असं एखाद वेळेला काहीतरी बोलणं असो किंवा कृती असो काही, ती अचिंत्यानी केलेली कृती आहे म्हणून ती जगताप्रती पटकन कळून येत नाही असं दासगणू म्हणतात. मग उणे पुढत ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी. तुझ्या पुढे उणं तर कायमच येणार आहे, खचितच येणार आहे. मग हे उणं तुणं जे सगळं आहे, जे उणीव आहे, ती जाणीवेत कशी बदलायची हे काम फक्त तू करू शकतोस म्हणून तू अचिंत्य आहे. मग उणीव जेव्हा जाणीवेमध्ये बदलली जाते तेव्हा काय होतं? तेव्हा लोकांना वाटतं अरे आपल्या मनात जे होतं त्याप्रमाणे घडतंय बरं का. सुसूत्रपणा येतोय त्याच्यामध्ये. मग आपण जे महाराजांकडे मागितलं ते महाराजांनी मान्य केलं. ह्यालाच नवस म्हणा, कामना म्हणा, इच्छा म्हणा, आकांक्षा म्हणा, त्या गुरुमाऊलीच्या पायाशी गेल्यानंतर मागितले. मग उणे पुढत ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी. शिरी सतत माझिया वरद हस्त ठेवा जणी. हे गोविंद बुवानी याच्यामध्ये एकच मागणं मागितलं की माझ्या शिरावर तुमचा वरद हस्त कायमचा राहू दे. अन्य कोणतीही गोष्ट गोविंद बुवांनी मागितलेली नाही, किंवा त्यांनी त्याची जाहिरातही केली नाही की वा वा बघा बघा दांडोरा पेटून की माझा घोडा किती गरीब केला आणि अमकं तमकं, काही नाही. रात गई बात गई या पद्धतीने त्यांना कळलं होतं की महाराजांनी त्या भजन रूप साखळीने घोडा कसा काय जागेवरती शांत केला. मग ते गणी गण गणात होतेचा आपण अनेक वेळा अर्थ पाहिलेला आहे. तो घासगणूंनी इथे उलगडून दाखवलेला आहे. वाटे या भजन रूप साखळीने घोडा बांधून टाकला असं त्यांच्या ओळीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. मग हे घोड्याच्या बाबतीत शक्य आहे, आपल्या बाबतीत. मग आपल्याला जर गणी गण गणात होते या सूत्रामध्ये आपण बांधून घ्यायला हवं असेल, स्वतःला इच्छा असेल तर आधी जीव म्हणजे काय आणि शिव म्हणजे काय हे कळल्याशिवाय कसं काय या सूत्रामध्ये तुम्ही स्वतःला बांधून घ्या. आता ही जी रचना आहे ही पृथ्वी वृत्तातली रचना गोविंद बुवांनी केलेली आहे. मग लय छंद अलंकार यमक यांनी यांची जी यथायोग्य मांडणी असते त्याला वृत्त रचना असं म्हणतात. पृथ्वी वृत्तामध्ये अनंत काव्य निर्माण झालेत आतापर्यंत, कारण ते छंदोबद्ध आहे. मग पृथ्वी वृत्ताबरोबरच भुजंग प्रयाग वृत्त, वसंत लतिका वृत्त, पंचामर वृत्त, शिखरणी वृत्त, मंदाक्रांता वृत्त,
शार्दूल विक्रीडित वृत्त आणि मंदार माला वृत्त अशी अनेक इतर वृत्त आहेत. त्याच्यामध्ये अनेक छंदोबद्ध रचना झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पंचचामर वृत्त जे आहे त्याच्यामध्ये रावणाने रचलेलं जे शिवतांडव स्तोत्र आहे ते अतिशय प्रभावी आहे. बघा शिवतांडव स्तोत्र कसं रचलंय. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेव लंब्य लंबितां तुरंग भुजंग तुंग मालिकां डमट 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 निनादवट डमर्वयम् चकार चंड तांडवम तनोतुन शिव शिवम. हे रावणाने रचलेलं शिवतांडव स्तोत्र आहे. 17 श्लोकांचं आहे. छंदोबद्ध रचना आहे. रावण प्रकांड पंडित होता आणि ज्या वेळेला तो आत्मलिंग आणण्यासाठी कैलासावर गेला आणि जेव्हा शिवांनी सांगितलं मी देणार नाही आत्मलिंग, त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला आत्मलिंग नकोय, मला तुमच्या सकट भवानी सकट अख्खा कैलासच मी श्रीलंकेला माझ्या लंकेमध्ये घेऊन जातोय. आणि जेव्हा त्यांनी त्या कैलासाला हात घातला तेव्हा पार्वती मातेला ते आवडलं नाही. ती म्हणाली तुमचा भोळेपणा बाजूला राहू दे, हे काय चाललंय अघटित, आपल्याच कैलासाला हा हात घालून उचलतोय. तर ते घडायचं नाहीये आणि घडू द्यायचंही नाहीये. एवढे कडक शब्दात सुनावणी समजावणी झाली तेव्हा शिवानी काय केलं, तिचे उदार झाले होते अतिथी, ठीक आहे चला कैलासासकट आम्ही लंकेमध्ये यायला तयार आहोत. पण रावणाची ताकद केवढी होती, रावणाचं धाडस केवढं होतं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपण असं म्हणू की त्याची भक्ती निष्ठा श्रद्धा आस्था केवढी प्रचंड होती, ज्याला तोड नाही अजूनही जगामध्ये. रावण आणि नंदी यांसारखे तपस्वी अजूनही कोणीही या जगतामध्ये अखिल जगतामध्ये झालेले नाहीत, युग लोटली तरी होणार नाहीत. याचं कारण ते एकमेवा द्वितीय आहेत दोघ जण.